नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नवी मुंबई पोलिसांनी शेअर मार्केटच्या नावावर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा केला पर्दाफाश. 17 आरोपी अटकेत. नवी मुंबईच्या तुर्भे येथे चालू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी एकूण 17 आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून लोकांना फसवण्याचे काम येथे होत होते. पोलिसांना त्यांच्याकडून एकूण 71 बँक खाते प्राप्त झाली असून एकूण 12 करोड रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या कॉल सेंटरमध्ये एकूण 97 लोक काम करत होते. त्यांना 20 ते 25 हजार रुपये पगारावर कामात ठेवण्यात आले होते. या कंपनीत 2 शिफ्ट मध्ये काम चालत होते. दिवसभरातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवणे आणि रात्री अमेरिकेच्या नागरिकांना फोनवर मेसेज पाठवून सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम असल्याबाबत संभाषण करून आपला नंबर हेल्पलाईनच्या स्वरूपात देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम हे लोक करत होते. त्यावेळी नवी मुंबई सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की तुर्भ या ठिकाणी 3 नंबरच्या बिल्डिंग मधील 3ऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 फर्जी कंपन्या आढळून आल्या आहेत. तिथे साधारण एकूण 97 मुले मुली त्या ठिकाणी काम करत होते. सर्वसाधारण नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून मोठा परतावा मिळेल असे सांगून फसवणूक करण्यात येत होती. यासंबंधी अधिक तपास केला असता असे निदर्शनास आले की या नागरिकांची फसवणूक करून जी काही रक्कम येत होती ती रक्कम म्यून अकाउंट मध्ये जात होती. NCC RP पोर्टलवर तपासले असता आतापर्यंत 31 तक्रारी या अकाउंटवरून प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये 71 बँक खाते असून 12 कोटींच्या आसपास अफरातफर झाली आहे. या छाप्यामध्ये आतापर्यंत आपण 38 मोबाईल, 21 CPU, 5 लॅपटॉप, 5 SSD आणि 1 GSM सर्व्हर हे आपल्या हस्तगत केले आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे करत आहे असे सांगण्यात आले. बिझनेस पार्क तुर्भे या ठिकाणी 3 नंबरच्या बिल्डिंग मधील 3ऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 कंपन्या फर्जी कंपन्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. या ठिकाणी साधारणतः 97 मुलं मुली हे काम करत होते. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून आणि त्यामध्ये मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवून त्यांना फसवण्यात येत होतं. या ठिकाणी अधिक तपास केला असता असं निदर्शनास आलेलं आहे की या नागरिकांना फसवल्यानंतर यांची कडून जी काही रक्कम आलेली आहे ती काही म्यूल अकाउंट्समध्ये जात होती. NCCRP पोर्टलवर आपण तपासला असता आतापर्यंत याबाबत 31 कंप्लेंट या बँक अकाउंट बाबत 31 कंप्लेंट आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणतः 71 बँक खाती असून 12 कोटीच्या आसपास अफरातफर झालेली आहे. यामध्ये छाप्यामध्ये आतापर्यंत आपण 38 मोबाईल, 21 CPU, 5 लॅपटॉप, 5 SSD आणि 1 GSM सर्व्हर हे आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.